अहेरी देवलमरी मार्गावरील गंभीर रस्त्याच्या समस्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलंय। या आंदोलनात काँग्रेसचे नेते हनुमंतू मडावी, अज्जू मठाण, पंचायत समिती सदस्य, विविध गावाचे सरपंच तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अहेरी देवलमरी मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था, पावसामुळे निर्माण झालेली चिखल व पाण्याची समस्या तसेच वाहतुकीस होणारा त्रास यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी प्रशासन व संबंधित विभागाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यावेळी रस्त्यावर रोवणा करून निषेध केलाय। नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे आंदोलनाची माहिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जनतेच्या समस्येकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। दरम्यान परिसरातील भामरागड येथील बांधण्याच्या पुलाची परिस्थितीही खचण्याच्या मार्गावर असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। पावसाळ्यात रस्ते व पुलांच्या समस्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून रस्ते व पुलांच्या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। अरे बोलून काय अर्थ, साहेबांसमोर बोलले, लाज शरम वाटायला पाहिजे तुमच्या विभागाला आणि तुम्हा लोकांना। अरे मला सांगा, तुमच्याकडे पीआय साहेब, तहसीलदार साहेब किती वेळा निवेदन आम्ही दिलं? तुम्ही काय झोपा उन्हाळ्यात काय झोपा काढता का? पावसाळ्यात आम्ही आमचं म्हणणं एकच आहे की नवीन बांधकाम जर पावसाळ्यात होत नसेल तर जितके खड्डे तितके बुजवून तर द्या तुम्ही। आमच्या पोरांना आणि जाणार येणार किती त्रास होत आहे। तुम्ही राहून पहा, तुम्ही सिटी लेवलला अहेरी आलापल्लीमध्ये राहता आणि तुम्ही ऐश करता आणि इथं आमच्या लोकांना खूप त्रास होता, याला जबाबदार कोण? गेल्या वेळी ते मुरुम टाकले नाही, मला सांगा, 4-5 मागच्या 2023 पासून 25 पासून तुमच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत। मागच्या पावसाळा गेला, हा पावसाळा आला, 2-2 पावसाळा काय झोपा काढत का तुम्ही? टाकत आता मग पुढे जात आहे। आज मला सांगा, 1 वर्ष नाही त्याला डांबरीकरण पूर्ण उखाडलेलं आहे, किती पर्सेंटेज घेता तुम्ही? क्वालिटी काय आहे? क्वालिटी सांगा ना। आज 1 वर्ष झाला मागच्या उन्हाळ्यात टाकलेलं डांबर, तिकडे जाऊन पहा आणि तिकडे आवलमारी व्यंकटापूर पासून पुरा खड्डे बुजवून पर्सेंटेजच्या लहरी तुम्ही पुरा आमच्या जिल्ह्याला आणि आमच्या विभागाला सत्यानाश करून राहिले तुम्ही। झाला नाही, तुम्ही रायटिंग मध्ये द्या किती दिवसात करणार। नाही, दरवर्षी काही नाही, 2 वर्ष झाले तुमच्यावर 5 पैशाची विश्वास नाही। साहेब स्वतः बैठक लावतात, तुमच्या डेप्टी आणि तुमच्या ईला पर्सेंटेज घेण्यामध्येच मग्न आहे, फॉर्माची क्वालिटी काहीच नाही। आज या भागाचे 1 वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे। अहेरी देवलमरी मार्गावर चक्काजाम सुरू आहे, त्याबद्दल आपण काय म्हणाल? अहेरी देवलमरी, इंदाराम, आवलमारी, व्यंकटापूर या मार्गावर चक्का जाम करण्याचे उद्देश एकच आहे की वारंवार प्रशासनाला आणि शासनाला कळवून सुद्धा या ठिकाणी दखल न घेतल्यामुळे ही पाडी लोकशाहीच्या माध्यमाने या ठिकाणी आंदोलन करावं लागतं। कारण या ठिकाणी स्थानिक आमदार सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी याची आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही आणि आपल्या जिल्ह्यात 1 पालकमंत्री नाही तर 2-2 पालकमंत्री आहेत, यांचे सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही। यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या या जिल्ह्यात बांधकाम मंत्री या ठिकाणी आज या ठिकाणी येणार आहे जिल्ह्यात, त्यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या निषेधमधून या ठिकाणी आंदोलन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे। जर हे चक्काजाम जो सक्सेस झाला नाही, गड्डे जर बुजवले नाही तर काय करावं? आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचे एकच आहे, खड्डा बुजवले नाही, हे जनता हे आता आहे। पुढच्या वेळी एसडीओ आणि आपल्या पीडब्ल्यू समोर 5000च्या वर लोक या ठिकाणी आंदोलन करण्याची क्षमता हे आमच्यामध्ये आहे, लोकांमध्ये आहे आणि हे आता रस्त्यावर झालेलं आहे। पुढच्या वेळी या कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन होणार। स्थानिक आमदार आहे धर्मराव, यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? या ठिकाणी स्थानिक आमदार या ठिकाणी केंद्रात राज्यात सत्ता असताना आतापासूनच नाही, किती वेळेपासून ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या जमान्यामध्ये सुद्धा त्यांनी मंत्री होते। आज भाजपच्या सरकारमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सरकारमध्ये आहे, परंतु या ठिकाणी विकासाकडे त्यांचं लक्ष नाही। आज 7 किलोमीटर अंतरावर इंदाराम हा गाव आहे, आज 7 किलोमीटर स्वतःच्या गावाजवळ राजनगरी म्हणतो,
त्या गावापासून येण्यासाठी धडगतीचा रस्ता नसेल, त्यांनी जबाबदारी शिकावाने राजीनामा द्यावा आणि येणाऱ्या काळात त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार हे तुम्हाला 100% मी सांगतो. तर या ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन आहे. तर याच्या नंतर पुन्हा चक्काजाम आंदोलन करणार आहे. तर पाहू की काय होणार आहे, की चक्काजाम नंतर गड्डे बुजवणार की तसेच राहणार. STV साठी जावेद अली, गडचिरोली. एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.